चला काल काल आपण स्विचिंग सर्किटचे काही एक्झाम्पल्स घेतले होते आणि त्या स्विचिंग सर्किट्सला आपण सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक मध्ये काय करत होतो, कन्वर्ट करत होतो, बरोबर ना. किती एक्झाम्पल? आपले 5 एक्झाम्पल झालेले असतात. नियरली 5 एक्झाम्पल्स विल बी डन. नेक्स्ट एक्झाम्पल विल बी, मी फक्त सिम्बॉलिक फॉर्म सांगेन. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बऱ्याच जणांनी फक्त ब्रॅकेटच्या काही मिस्टेक केल्या, त्या ब्रॅकेटच्या मिस्टेक कशा टाळता येतील हे फक्त आपण बघू. ओके, आणि मग नंतर आपण पुढचा पार्ट आपण म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म वरून आपल्याला स्विचिंग सर्किट कसं ड्रॉ करायचं हे नंतर आपल्याला बघता येईल. ओके, नाव बघा 6 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये फिगर अशी काहीतरी होते. S1, S2, S1 dash, S1, S2 dash असं होतं काहीतरी. 6 नंबरचं एक्झाम्पल. 6 नंबरचं एक्झाम्पल आपले 5 झाले होते ना. 5वं एक्झाम्पल काय होतं? हा, मग त्याच्यानंतर 6 नंबरचं एक्झाम्पल तेच आहे. हा ठीक आहे ना, ही अशीच फिगर आहे ना, पण त्यांनी फक्त इथे कनेक्ट केलंय ना. इथे सेम आहे ना, काही फरक नाही, दोघेही सारखेच आहेत. ते फक्त त्यांनी काय केलंय की इथे कनेक्ट करून दिलंय इथे, त्याला काही फरक पडत नाही, तोच आहे, त्याला इम्पॅक्ट काहीच नाही, सारखाच मिनिंग आहे दोघांचा. नाही तर मग असं मिनिंग होईल, तसं काही फरक पडणार नाही. त्यांनी काय केलं, इथून डायरेक्ट कनेक्ट केलं. बऱ्याच वेळेला एक्झाम्पल मध्ये हे दिलेलं पण नसेल, फक्त एवढंच पाठ दिलेलं असेल बऱ्याच वेळेला. मग कदाचित आपल्याला फक्त एवढंच पाठ दिलेलं असेल, असं काहीतरी असेल, बरोबर आहे. आता किती स्टेटमेंट येते त्याच्यामध्ये? हाऊ मेनी स्टेटमेंट? ओनली S1 and S2 switches, therefore we have to get a 2 statements P and Q, but the negation of the containing of that. Okay, negation P, negation Q. Okay, बऱ्याच जणांनी काय केलं ते सांगतो. आता ह्या तिघे, आता S1 आणि S2 कसे दोघांना पहिल्या याच्यामध्ये S1 आणि S2 कसे सिरीज मध्ये. S1 आणि S2 ला पॅरलल कोण आहे? S1 डॅश. S1 डॅश ला पॅरलल कोण आहे? बरोबर ना, S1 and S2 डॅश. हे दोघे कसे एकमेकांना सिरीज मध्ये, बरोबर ना. म्हणजे हे तिघे सेपरेट आहेत. तिघांचा करंट फ्लो काय सेपरेटली जातोय, तिघांचा करंट फ्लो वेगवेगळ्या पद्धतीने जातोय, बरोबर ना. पॅरलल असल्यामुळे तिघेही पॅरलल असतील, म्हणून हे तिघांना डिस्टिंक्ट ठेवायचंय. तिघांना ठेवताना कसं ठेवायचंय? डिस्टिंक्ट ठेवायचंय, सेपरेट ठेवायचंय. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही याला सेपरेट ठेवशाल, ब्रॅकेट व्यवस्थित दिसेल. याला ब्रॅकेट वेगळं द्या, याला सेपरेट ठेवा आणि याला ब्रॅकेट वेगळं द्या, बरोबर. आता बघा, P सिम्बॉलिक फॉर्म घेतो डायरेक्ट. P अँड Q ब्रॅकेट दिला, ऑर ब्रॅकेट मध्ये निगेशन P ऑर P अँड निगेशन Q, हा सिम्बॉलिक फॉर्म. बऱ्याच जणांनी काय केलंय आता सांगतो. बऱ्याच जणांनी याला इथे मध्ये टाकून दिलाय, हा ब्रॅकेट न देता त्या दोघांना एकत्र करून दिलाय. म्हणून एक लक्षात घ्या, हा सर्किट सेपरेट तयार होतोय. याची जर तुम्ही फिगर ड्रॉ करायला गेलात तर फिगर कशी तयार होईल याची? P अँड Q ला ऑर मध्ये कोण आहे? निगेशन P आहे. म्हणजे ह्याचं सर्किट तुमचं वेगळं तयार होऊन जातं. एक सर्किट म्हणजे फिगरेटिव्हली जर घेतलं तर सर्किट कसं तयार होईल याचं सर्किट म्हणजे P जस्ट लाईक इट, असं काहीतरी सर्किट तयार होईल, बरोबर. आणि याला दुसरा ऑर इथे म्हणजे हे दोघं येतील, असं काहीतरी आहे. म्हणजे हे असं मिनिंग चेंज होतो. हे सर्किट वेगळं आहे, हे सर्किट कसं आहे वेगळं आहे, आणि मग इथून असं इकडे पुढे आलं असतं, बरोबर. म्हणजे तुम्ही लिहिताना ड्रॉ करताना फिगर ब्रॅकेट जर याला दिलं तर म्हणजे काय जातं, हे सेपरेट सर्किट होऊन जातं. सर्किट काय जातं, वेगळं निघून जातं. आता हे वेगळं झालं, हे वेगळं झालं, हे वेगळं झालं, बरोबर. म्हणून मी याला फक्त ब्रॅकेट देईल, याला सेपरेट ठेवेल, तिघे वेगवेगळे आहेत ना, आणि याला सेपरेट ठेवेल.
बरोबर. पण तुम्ही जो स्क्वेअर ब्रॅकेट दिल्यामुळे काय झालं की हा वेगळा निघून गेला, हे सर्किटच पूर्ण एक वेगळं निघून गेलं. बरोबर. मिनिंग म्हणजे व्हॅल्यू बदलत नाही, इनपुट आउटपुट माझ्या त्याच येणार, चेंज नाही होणार. पण जर इथे एखादा कदाचित ऍड असला ऑर असला तर त्याचा मिनिंग काय होतो, चेंज. म्हणून ब्रॅकेट देताना ब्रॅकेटचा अगोदर विचार करायचा आहे, सेपरेट ब्रॅकेट द्यायचं, हे लक्षात ठेवायचं फक्त. ओके, याचा सिम्बॉलिक फॉर्म कळला, चेक करायचं प्रत्येकाने. सिम्बॉलिक फॉर्म, प्रत्येकाचे सिम्बॉलिक फॉर्म मी सांगतोय, आपण जेवढे एक्झाम्पल झाले तेवढ्यांचे. ओके, पुढचं एक्झाम्पल काय होतं 7 नंबरचं. 7 नंबरचं सोपं होतं, डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म सांगू का. असं काहीतरी सर्किट होतं ना, इथे पुढे सर्किट कंटिन्यू राहील, पुढे सर्किट राहील असं. इकडे खाली लॅम्प आणि बॅटरी आणि लॅम्प असेल. हा काय होता इथे S1 S2 आणि हा काय होता S2 S1 डॅश आहे का, S1 आहे फक्त तिथे, S1 आणि S3. then how many statements are there, how many statements, 3 statements, S1 S2 and S3. बरोबर, हा S1 च आहे. बरोबर. मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे, हा हे वेगळं सर्किट आहे ना, याला ब्रॅकेट येईल. सर्किट वेगळं झालं की त्याला ब्रॅकेट द्यायचं. बरोबर, याला ब्रॅकेट द्या. पण हे सर्किट आणि हे सर्किट कसं एकमेकांना सिरीज मध्ये, एका जागी येते ना. बरोबर, ह्या सर्किटला हे सर्किट कसं आहे, सिरीज मध्ये. मग बघा आता P or Q and P or R. बरोबर. नाव लक्षात घ्या आता दोघांचा मिनिंग कसा होतोय. नंतर पुढचं काय होतं 8 नंबरचं एक्झाम्पल. मी फक्त सर्किट वरचे सर्किट ड्रॉ करतोय. 8 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये असं काहीतरी होतं, S1 S2, नंतर इथे 2 होतं, इकडे आता आता दिसतंय का क्लिअर. ओके, S1 S2 S1 डॅश S2 डॅश, इथे पुढे आपलं सर्किट होतं. बरोबर ना. आता लक्षात घ्या S1 S2 S1 डॅश S2 डॅश. ओके, नाव मग आता काय करायचं यांचं सिम्बॉलिकली. बघा आता तिघे कसे आहेत, सेपरेट आहेत. तिघांना कसं ठेवायचं, सेपरेट ठेवायचं. नाही तर मग तुम्ही या दोघांना ब्रॅकेट देणार. ओके, या दोघांना एकत्र ब्रॅकेट दिलं चालेल का, नाही चालणार. याला वेगवेगळे ब्रॅकेट देत द्यायचे. हा, पण या दोघांना तुम्हाला एकत्र द्यावं लागणार, कारण एका सिरीज मध्ये येतात ना ते, किंवा एका पर्टिक्युलर सर्किट मध्ये येतात, एका लाईनीवर येतात. बरोबर. मग बघा आता कसा असेल सिम्बॉलिक फॉर्म, P or Q. बरोबर. हा, या दोघांना आता काय द्यावं लागेल, ब्रॅकेट. काय असेल मग ऑर असेल, निगेशन P अँड निगेशन Q. इनफ, एवढं जरी ठेवलं तरी चालतं. कळतंय. ओके, किंवा मग तुम्ही एका सर्किटला वेगळ्या पद्धतीने दिले तरी काय हरकत नाही. ओके, नाव 9 नंबर. नेक्स्ट सर्किट वेगळं होतं इथे काहीतरी S1 S2 S1 डॅश S2 डॅश, आणि इथे कोण होता S3, आणि सर्किट पुढे कंटिन्यू होतं S1 S2 S1 डॅश S2 डॅश. ॲडिओ ऑफ करा बरं सगळ्यांचं. ॲडिओ रेकॉर्डिंग चालू आहे का बघून एकदा. ओके, आणि हा काय होता S3 होता. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म आता हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर, 3 स्टेटमेंट. देयर इज 3 स्विचेस, देयरफॉर इट हॅज 3
statement, but their negations are also containing them, negation P and negation Q. Therefore, now पहिले या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या आणि मग सेपरेटली त्याला बाजूला ठेवा, कारण हे एक सेपरेट सर्किट आहे आणि याला अँड मध्ये, या सर्किटला हा अँड मध्ये कनेक्टेड आहे, सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. मग आता सांगा मग P and Q और हा P and Q झाला, याला और हा असेल निगेशन P अँड निगेशन Q, हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घ्या कारण हे सेपरेट सर्किट आहे, बरोबर आहे. आणि अँड हा, इज इट क्लिअर? समजतंय का हे? ओके. नंतर पुढचं सर्किट बघा. ओके, पुढचं सोपं होतं, बरोबर आहे. 3 सर्किट होतं, 3. पहिलं एक सर्किट मधल्या मिडल S2 ला काय होतं, सिरीज मध्ये होतं आणि S2 हा परत त्या S3 आणि S1 डॅश काय होता. ओके, 2 नंबरचा एक्झाम्पलचा सिम्बॉलिक फॉर्म सांगतो डायरेक्ट. काय P और Q and Q and ब्रॅकेट मध्ये R और निगेशन P, बरोबर आहे का? बऱ्याच जणांनी काय केलंय, इथे ब्रॅकेट दिलाय, इथे ब्रॅकेट दिलाय. लक्षात घ्या, इथे ब्रॅकेट दिल्यामुळे काय होतं की तुमचं हे वेगळं सर्किट तयार होऊन जातं. मिनिंग तसा बदलत नाही, पण कसं होऊन जातं की ब्रॅकेट बदलल्यामुळे इथे जर सिम्बॉल वेगळं असेल, इथे सिम्बॉल वेगळं असेल तर बऱ्याच वेळेला मिस्टेक होऊन जातात, बरोबर आहे. ठीक आहे, ब्रॅकेट दिला काही प्रॉब्लेम नाही, पण गोष्ट कशी होते, सेम असला तर, सेम नसला तर काय करणार मग? ब्रॅकेट देताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. सेपरेट ठेवलं तरी काही हरकत नाही. हा सिम्बॉलिक फॉर्म इझिली आपल्याला डेव्हलप करता येईल. नंतरचा 11 नंबरचा काय होता, वरती एक वेगळं सर्किट होतं, खाली एक वेगळं सर्किट होतं, बरोबर ना? मग काय असेल 11 नंबर P और इन ब्रॅकेट निगेशन P अँड निगेशन Q, याला ब्रॅकेट दिला. आता ब्रॅकेट दिल्यात चालेल, बरोबर ना? आता सर्किट वेगळं आहे, वरचं सर्किट वेगळं आहे, आता त्याला ऑर मध्ये कोण आहे, P अँड Q ब्रॅकेट मध्ये, बस झालं. इथे ब्रॅकेट दिला तर चालेल आता, ओके, कारण हे सर्किट वेगळं आहे ना वरचं, याला ऑर मध्ये हे सर्किट आहे, बरोबर. सेपरेट असल्यामुळे मी घेऊ शकतोय. लक्षात ठेवायचं की कधी घेऊ शकतो आणि कधी घेऊ शकत नाही. ओके, नंतर 12 नंबर, 12 नंबरचं अगोदरचं एक्झाम्पल घेतलं त्याच पद्धतीचं होतं ना. 3 सर्किट होते, काय होतं, निगेशन P और निगेशन Q and Q and R और निगेशन P, बस इनफ, एवढंच होतं. म्हणजे सारखेच होतं जवळपास. नंतर 3 सर्किट होतं वेगवेगळे, तिघही सर्किट बघा, तिघांना ब्रॅकेट देत जायचंय. काय काय बघा, हा P and Q, सर P और Q and ब्रॅकेट मध्ये पहिलं सर्किट झालं. दुसरं Q और R, दुसरं सर्किट. तिसरं सर्किट अँड R और P. लक्षात घ्या, हे सर्किट आणि हे सर्किट, त्याचे तिघे कसे सिरीज मध्ये, एका मागून एक आहेत तिघं पण, बट P और Q हे पॅरलल आहेत, Q और R हे पॅरलल आहेत आणि R आणि P कसे पॅरलल आहेत, म्हणून लक्षात घ्या. नंतर 14 नंबर बघा, रिपीट होतं ना. कोणतं एक्झाम्पल, 6 नंबरचं आणि 14 नंबरचं रिपीटेड एक्झाम्पल होतं 6 नंबरचं. आणि पोरांनो जर तशी फिगर आली ना तर कन्फ्युज होण्यासारखं काहीच नाही, आपलं रेग्युलर मध्ये सॉल्व्ह केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही लॅम्प आणि बॅटरी कुठेही ठेवू शकता, लॅम्प आणि बॅटरी, आलं लक्षात? म्हणजे तुम्ही फक्त एक फ्लो, तुमचा फ्लो व्यवस्थित दिसायला पाहिजे, बाकीचं काही नाही. फ्लो कुठून त्या सर्किटमध्ये गेला की आउटपुट आपल्याला मिळायला पाहिजे, बरोबर ना? बॅटरी आणि लॅम्प तुम्ही कुठेही व्यवस्थितपणे ठेवू शकतात, फक्त एवढंच की त्या सर्किटला व्यवस्थित फ्लो पाहिजे, दुसरं काही नाही, आलं लक्षात? नंतर शेवटचं सोपं होतं 15 नंबरचं, काय P और Q अँड P और R, बस एवढंच आहे. लक्षात घ्या, चेक करून घ्या सगळ्यांनी, स्टेटमेंट व्यवस्थित लिहायचे, स्टेटमेंट लिहिले गेले की पुढे कंटिन्यू करता येईल आपल्याला, लक्षात? ठीक आहे, चला आता क्वेश्चन सेकंड असेल याच्यातला,
या फॉर्मॅट मधला की सिम्बॉलिक फॉर्मवर ना आपल्याला स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचे. सिम्बॉलिक फॉर्मवर ना स्विचिंग सर्किट ड्रॉ करता आले पाहिजे. चला सिम्बॉलिक फॉर्मवर ना आपण कन्स्ट्रक्ट करू. आपण त्यांना थोडेसे विचार करताना ब्रॅकेट्सचा अगोदर मस्ट विचार करायचा आहे आणि मग नंतर पुढचा भाग आहे. कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट क्वेश्चन सेकंड असेल ना याच्यातला. कन्स्ट्रक्ट of the following. Construct switching circuit of the following. Now, first, fine example. In bracket, परत bracket, P or इथे परत ब्रॅकेट घेण्याची गरज नाही. P or negation P and Q. Bracket complete. Or this one is a P or in bracket negation Q or in bracket negation Q and R or negation P. ठीक है. चलो आता सिम्बॉलिक फॉर्म आहे. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये किती स्टेटमेंट आहेत ते बघा. व्यवस्थित स्टेटमेंट बघायचे. आता स्टेटमेंट बघायचे किती स्टेटमेंट आहेत ते फक्त व्यवस्थित मेन्शन करून घेऊ. बरोबर ना. पी आहे, क्यू आहे, आर आहे. इव्हन निगेशन पण आहे. कोणाकोणाचे निगेशन आहे? पीचं निगेशन आहे, क्यूचं पण निगेशन. म्हणजे मला तेवढे स्टेटमेंट घ्यावे लागतील. मग पी स्टेटमेंट घेतला आपण. लेट पी स्टेटमेंट काय? द स्विच S1 is closed. बर पुढे निगेशन पी पण असेल ना. मग काय? द स्विच S1 डॅश इज क्लोज. क्यूवर द स्विच S1 इज ओपन. असं पण चालेल ना. द स्विच S1 इज ओपन. द स्विच S1 इज ओपन. बर क्यू घेतला. द स्विच S2 is closed. बर पुढे निगेशन Q काय असेल? The switch S2 dash is closed किंवा S2 is open. बर R पण लागतोय. We have to need R also. Okay, then the switch S3 is closed. म्हणजे मी स्विचेस तयार करून घेतले. S1, S2, S3, S1 dash, S2 dash हे स्विचेस घेऊन घेतले. ओके. मग स्विचेस मध्ये गेल्यानंतर मग स्टेटमेंट कसं असेल? आता मला सांगा याच्यावर विचार केला तर हे कसं रिप्रेझेंट करतंय बरं? हे दोघे पण ब्रॅकेट आहे. हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे हे सेपरेट सर्किट आहे, हे सेपरेट सर्किट आहे. दाखवले टू सेपरेट सर्किट बट दोघंच्या दोघं स्क्वेअर ब्रॅकेट आहे ना यांना. बरोबर. म्हणजे हे सेपरेट सर्किट याला पॅरलल कोण आहे? हे सर्किट आहे. कारण का पॅरलल का घेतलं? कारण दोघी स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे? ऑर आहे. बरोबर. म्हणजे याला पॅरलल हे सर्किट येणार आहे. बरोबर. मग हे सर्किट मध्ये आता याच्यामध्ये बघू आपण. याला पॅरलल हे असणार आहे. बरोबर ना. पी इज पॅरलल टू दिस वन. बट इन दॅट स्टेटमेंट याच्यामध्ये बरोबर याच्यामध्ये हे दोघं पण कसे पण बरोबर ना. म्हणजे हे एक सेपरेट सर्किट जर ड्रॉ केलं तर हे सर्किट आणि हे सर्किट आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल. हे दोघं पण कसे आहेत? सिरीज मध्ये. पण हे पॅरलल आहे. हे ब्रॅकेट आणि निगेशन पी कसं आहे? पॅरलल आहे. देन हाऊ टू ड्रॉ इट. तुम्हाला डोळ्यासमोर फिगर उभी राहिली पाहिजे की एक्झॅक्टली कसं दिसत असेल. ओके. रफली जर तुम्ही विचार केला तर रफली आपल्याला विचार करता आला पाहिजे. बरोबर ना. कारण हे सेपरेट सर्किट आहे, हे सेपरेट सर्किट आहे. मग मेन्शन करणं आता बघा आता कसं घेणार मग. हे सर्किट कसं असेल आता याला ड्रॉ करून घेऊ आपण अगोदर. ओके. आणि याला पॅरलल हे नंतर घेऊ आपण. आपण एक सर्किट ड्रॉ करू आपण. कसं असेल बरं सर्किट? ओके. इथे कोण आहे? फक्त एकच ना. पी.
ओके, हा पी घेतला म्हणजे पी कोणासाठी आहे, S1 साठी. याला पॅरलल कोण आहे, निगेशन पी, बरोबर. इथे कोण असेल, हे दोन आहेत. हा कोण आहे, S1 डॅश, हा S2, बरोबर आहे. झालं का सर्किट आहे. बरं, या सर्किटला पॅरलल हे सर्किट आहे. मग इथे पण एक पॅरलल सर्किट ड्रॉ करून घ्या. याला पॅरलल हे सर्किट ड्रॉ केलं काय, मग दोन सर्किट आहेत ना पहिले. इथे सिंगलच आहे, बरोबर ना. मग हा कोण होता, निगेशन क्यू, म्हणजेच कोण, S2 डॅश. इथे कोण आहे, S3, आणि हा कोण आहे, S1 डॅश. ओके, हे दोघांना जॉईन करा. हा पॅरलल याला ना, बस. इनफ टू शर्ट. बघा, हे सर्किट याला काय आलं, पॅरलल, दोघं एकमेकांना पॅरलल. पण लक्षात घ्या, त्या सर्किटमध्ये सर्किट आहे. ओके, लक्षात असू द्या. किंवा तुम्ही असं जरी नाही केलं, तुम्ही याला सरळ जॉईन करून दिलं, याला असं कनेक्ट केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. असं पण ड्रॉ केलं तरी काही हरकत नाही. तुम्ही असंही ड्रॉ करू शकता, अगोदर काढलं त्या पद्धतीने ड्रॉ करू शकता. हे लक्षात ठेवा की आपण ड्रॉ करताना कसं ड्रॉ करतोय किंवा ड्रॉ आपण कसं करणार हे लक्षात असू द्या फक्त. ओके, सिम्बॉलिकली आपल्याला ड्रॉ करता आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल. फक्त जसं आपण सिम्बॉलिकली फॉर्म काढला तसं आपण फक्त ड्रॉ करणार आहोत सिम्बॉलिक फॉर्म वरनं. नेक्स्ट एक्झाम्पल, P and Q and R एका ब्रॅकेटमध्ये. लक्षात घ्या, P and Q and R एका ब्रॅकेटमध्ये, R आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये P or Q and निगेशन R. ओके, थोडेसे स्टेटमेंट बदललेत फक्त, बरोबर. तीनच स्टेटमेंट आहेत, तर याच्यात पीचं आणि क्यूचं निगेशन नाही, बरोबर. आर आहे पण आरचं निगेशन आहे. मग पी आणि क्यू तसाच ठेवायचा, बरोबर. पी आणि क्यू बदलायचा नाही, फक्त कोण बदलेल, आरचं निगेशन. हा आर इथे घेतला आणि आरचं निगेशन. द स्विच S3 इज क्लोज्ड, आणि इथे काय येईल, ओपन. बस एवढंच घ्यायचं आहे, बरोबर. मग आता बघा, हा ब्रॅकेट आहे, याला पॅरलल हे ब्रॅकेट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, पण हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नाहीये, म्हणजे हे सेपरेट सर्किट आहे. पण याला कसं आहे, पॅरलल आहे, बरोबर. मग कसं येईल सर्किट, हे तिघं पण कसे पण सिरीज मध्ये. मग सिरीज मध्ये बघा, आता S1 S2 S3 ह्या तिघांना पॅरलल हे सर्किट आहे, बरोबर. मग आता सर्किट ड्रॉ करावं लागेल मला. सर्किट बघा, आता मध्ये सर्किट आला, लक्षात घ्या, कारण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. पी वरती कोण आहे, एकच आहे, पी, बरोबर. खाली दोन आहेत, बरोबर आहे. मग बघा, आता इथे एक सर्किट घेतलं, हे दुसरं सर्किट घेतलं, आणि हे दोघांना काय केलं, मी जॉईन केलं. दिस इनफ टू इट. रफली अगोदर ड्रॉ करायचं आहे, डायरेक्ट फिगर काढायचा प्रयत्न करायचा नाही. रफली काढून बघायचं, पेन्सिलने काढून बघितलं की तुम्हाला कळून जाईल की अरे हा, आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म हाच येतोय का, तेच व्हेरीफाईड आहे. ओके, मग आता हे तिघं कोण आहेत, S1 S2 S3. ओके, हा कोण आहे, S1 आहे, आणि हे दोघं कोण आहेत, S2 and S3 डॅश. इथे आपली लॅम्प असेल, ओके, आणि आपला इकडे बॅटरी जॉईन केला. बस झालं तुमचं सर्किट. कळतंय. ओके, नेक्स्ट. रेकॉर्डिंग चालू का बघून घ्या. ठीक आहे, नंतर थर्ड एक्झाम्पल. in bracket P and Q is P and R. Okay,
or negation Q and negation R, स्क्वेअर ब्रॅकेट आहे ना, हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे सेपरेट सर्किट आहे. ओके, मध्ये ऑर, आता निगेशन P और निगेशन R अँड आहे का? ओके, अँड. बर, पुढे बघा आता. पुढे ना, हा सेपरेट सर्किट ड्रॉ करायचा आहे आणि याला सेपरेटली द्यायचं आहे. मग ह्या स्क्वेअर ब्रॅकेटला ओपन ब्रॅकेट असेल. मग आता अगोदर बघा, पी क्यू आर तिघे पण आहेत, निगेशन पी पण आहे, निगेशन क्यू पण आहे, बरोबर. मग इथे निगेशन पी काय, द स्विच S1 इज ओपन. निगेशन क्यू लागेल, आर घेतला. ओके, निगेशन क्यू घेऊन इथे द स्विच S2 इज ओपन. S2 इज ओपन. कळतं इथपर्यंत? बर, पुढे नाव. मग आता ड्रॉ करा फक्त. हे सेपरेट सर्किट ड्रॉ करून घ्या अगोदर. ओके, हे दोघं कसे आहेत एकमेकांना? सिरीज मध्ये. म्हणजे हा पी, हा क्यू, बरोबर आहे. याला पॅरलल हे सर्किट, हा कसा आहे? परत दोन आहेत. आला झालं काही सर्किट माझं? ओके, हा काय? पी म्हणजे कोण? S1. हा कोण आहे? S3. हा कोण आहे? S2 डॅश. आणि हा कोण आहे? झालं, हे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट झाला. आता याला पॅरलल हा आहे, बरोबर. मग याला पॅरलल असेल तर मग आपण इकडे ड्रॉ करू, याला खाली. याला पॅरलल घेतोय ना मी. हा, मग हे दोघं पण सिरीज मध्ये, बरोबर. मग पी क्यू, पी निगेशन पी निगेशन म्हणजे S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश. झालं. बॅटरी इकडे कनेक्ट करायचं आहे. इनफ टू शो इट. कळतंय? एकदम इझी आहे. याच्यावरून आपलं सिम्बॉलिकली कसं करतंय, पटकन फिगर फक्त आपल्या डोक्यात डोळ्यासमोर आली की फक्त ड्रॉ करून काढायची. एकदा पेन्सिलने ड्रॉ करून बघायची, रफली एक छोटीशी फिगर पटकन काढून बघायची की असा, हा असं असं काहीतरी असेल, पॅरल कुठे काय काढून बघायची. आणि हा कन्फर्म वाटला की मग ती फिगर आपण ड्रॉ करायची. अगोदर रफली फिगर ड्रॉ करायची. कधी पण रफली फिगर ड्रॉ केल्याने आपल्याला आयडिया लगेच क्लिअर होऊन जातात की आपण कसं करतोय. असं एकदम पटकन क्विक रफली फिगर ड्रॉ करून बघायची. ओके, नेक्स्ट. negation P and Q or P and negation R. ओके, सोपा फॉर्म आहे. निगेशन P घेतलाय, निगेशन R घेतलेला आहे, P घेतलाय, Q घेतलाय, बरोबर. आपल्याला निगेशन Q लागणार नाही. निगेशन Q नाही आहे, निगेशन Q लागणार नाही. बर, पुढे बघा आता सिम्बॉलिक फॉर्मवरनं सर्किट कसं ड्रॉ करताय. ओके, काय दोघं पण पॅरलल आहेत. ओके, हा ब्रॅकेट याला कसा आहे? पॅरलल आहे. पण ब्रॅकेटच्या मधली व्हॅल्यू कशी आहे? सिरीज मध्ये. दोघं पण कसे असतील? सिरीज मध्ये. मग काय नाही, वरती दोन आणि खाली दोन असतील. काय इकडे बॅटरी आणि लॅम्प, बरोबर. हा कोण आहे? S1 डॅश. हा कोण आहे? S2. हा S1 आणि हा S3 डॅश. कळत आहे? दाखवलीचं सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट. फिफ्थ नंबर. रेकॉर्डिंग चालू आहे का? बघून घे बरोबर, नाही तर कट होऊन जाते जरा. चालू आहे ना? किती मिनिटं झाली? नेक्स्ट. P and Q or in a square bracket negation P and open bracket negation Q and P and R. ओके, आता बघा जस्ट ऑर मध्ये तिघं पण. ओके, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण ड्रॉ करताना थोडंसं अगोदर रफली ड्रॉ करून बघायचं आहे
आणि मग नंतर विचार करायचा. ओके, नाव आपल्याला कोण कोण लागतंय? निगेशन क्यू पण लागतोय का? ओके, निगेशन क्यू पण लागतंय. मग इथं आपण निगेशन क्यू करून घेऊ. निगेशन आर नाही लागत ना. हां, निगेशन पी लागतोय, निगेशन क्यू लागतोय, आर तसंच लागतोय. S2 इज ओपन. ओके, आता बघा स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये एक परत सर्किट आहे, पण हे तिघं पण कशी बघा व्यवस्थित, तिघं पण कसे आहेत एकमेकांना पॅरलल. थ्री आर कनेक्टेड इन अ पॅरलल, म्हणजे एका खाली निगेशन क्यू पी आर हे एक सर्किट झालं बरोबर. म्हणजे हे एक सेपरेट सर्किट, त्याला अँड मध्ये हा असेल बरोबर. हा तर सिंपल बरोबर. याला ड्रॉ करून घ्या आपण वरती. पी घेतला, क्यू घेतला बरोबर. आता लक्षात घ्या. ओके, हा ब्रॅकेटचा विचार करायचा. आता हा ब्रॅकेट कसा आहे? हा पॅरलल आहे ना, म्हणजे इथे पॅरलल मला ड्रॉ करता येईल बरोबर. मग हा कसा आहे? सिंगल आहे, एकटा आहे. याला इथे घेऊन घेतलं. ओके, पण हा आणि हा कसे सिरीज मध्ये. निगेशन पी आणि हा ब्रॅकेट कसा आहे? सिरीज मध्ये. पण हे तिघं पण कसे आहेत एकमेकांना? मग बघा आता, 1 2 3. पण पी आणि हे सर्किट सिरीज मध्ये ना. ओके, हे सर्किट कसं आहे आणि हे कसं आहे एकमेकांना? सिरीज मध्ये. निगेशन पी आणि हे तिघं पण, पण हे तिघं पण कसे आहेत? पॅरलल आहेत. निगेशन क्यू पी आर तिघं पण पॅरलल आहेत. आणि हा कोण आहे? S3 बरोबर ना. ऍड ऑफ कर नम्रता. ओके, हा हे वेगळं सर्किट आहे ना. तुझा बाकीचा आवाज आजूबाजूचा बंद कर अगोदर. ओके, एक लक्षात घ्या की हे सेपरेट आहे, याला पॅरलल हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे बरोबर आहे. हे दोघं पण सिरीज मध्ये, पी आणि क्यू दोघं पण कसे आहेत? सिरीज मध्ये. म्हणजे S1 आणि S2 दोघं कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत बरोबर. और खाली आलो, पॅरलल झाला, याला पॅरलल हा येतोय, हा पूर्ण ब्रॅकेट येतोय बरोबर ना. पण ब्रॅकेट मध्ये हा आणि हा ब्रॅकेट कसा आहे? सिरीज मध्ये. निगेशन पी एंड S1 डॅश सिरीज मध्ये ना हा. पण हे सर्किट आहे, हे सेपरेट सर्किट आहे बरोबर. हा वेगळा सर्किट आहे, पण हे सर्किट कसं आहे? कसं आहे सर्किट? पॅरलल आहे. तिघं पण एकमेकांना कसे आहेत? पॅरलल. पण मी तेच घेतलं ना. S2 डॅश पी म्हणजे S1 आणि S3 बस. मग इथून फक्त असं बॅटरी आणि कळत आहे. लक्षात घ्या की आपण एक्झॅक्टली काय करतोय किंवा आपण मेन्शन करताना कसं मेन्शन करतोय. स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये आरला तर थोडंसं डोक्याला आपण म्हणतो ना कॉम्प्लिकेटेड वाटायला लागतं बरोबर. ठीक आहे, पण एकदा आपण रफ फिगर ड्रॉ करून बघितली ना आणि त्याचा सिम्बॉल काढून बघायचा, सिम्बॉल मॅच करतोय का बघायचं व्यवस्थित. आता जर तुम्ही याचा सिम्बॉलिक फॉर्म काढायला गेलात तर तुम्ही हे दोघं कसे घेशाल? याला पॅरलल हे पूर्ण सर्किट आहे बरोबर, पण हे दोघं पण कसे सिरीज मध्ये, पण हे तिघं पण एकमेकांना कसे पॅरलल आहेत. हा डोक्यात विचार अगोदर ठेवायचा की आपण एक्झॅक्टली सिरीज पॅरलल मध्ये कसं ठेवणार किंवा मेन्शन करताना आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा विचार कसा करणार हे डोक्यात अगोदर ठेवायचं आहे. कळतं हे? ओके, नाव कोणाला कळलं नसेल तर लगेच विचारायचं, क्लिअर करायचं लगेच. हा, पॅरलल सिरीज, पॅरलल आणि सिरीज काय रे श्याम? दोन स्विचेस पॅरलल कधी असतात? सपोज हा एक स्विच आहे आणि हा एक स्विच आहे बरोबर आहे. एका मागून एक येतात ना. S1 आणि S2 एकमेकांना कसे आहेत? सिरीज मध्ये. मग माझा पी आणि क्यू स्टेटमेंट आहे बरोबर, म्हणजे हा पी अँड क्यू असं आहे बरोबर. पण जर मी असं घेतलं असेल S1 आणि S2, हा कसा आहे? पी और क्यू. दोघे कसे आहेत एकमेकांना? पॅरलल आहे. हे दोघे एकमेकांना कसे आहेत? सिरीज मध्ये. पण हे दोघे कसे आहेत एकमेकांना? पॅरलल आहे बरोबर ना. दास वन इज अ पॅरलल बट दिस वन इज अ दिस वन इज अ सिरीज. एका मागून एक आहे, पण हे कसे आहेत? पॅरलल. म्हणजे हा काय? पी और क्यू आहे
बरोबर. कधी कधी आपल्याला हे ब्रॅकेट्स येतात. बरोबर. हे तिघं पण एकमेकांना कसे येतात, पॅरलल येतात. म्हणजे निगेशन क्यू ऑर पी ऑर आर. ओके. हे सर्किट बरोबर याला कसं आहे, S1 डॅश इज सिरीज मध्ये. बरोबर. S1 डॅश हा सिरीज मध्ये ह्या पूर्ण सर्किटला, या सर्किटचा विचार करायचा व्यक्ती, या सर्किटला ड्रॉ करायचं. म्हणजे हे पूर्ण सर्किट याला कसं आहे, सिरीज मध्ये. बरोबर आहे. इकडनं तर करंट फ्लो होईलच, इथून तर करंट फ्लो होईल, पण तिघही वेगवेगळ्या मार्गाने जातात. इकडनं हा बंद असेल, हा चालू असेल, हा बंद असेल. बरोबर आहे. हा चालू असेल, हा बंद असेल, हा बंद असेल. कधी कधी असं होऊ शकतं. म्हणजे हे तिघे सिरीजचा मिनिंग बदलतोय. सिरीज आणि पॅरलल मध्ये दोघांमध्ये फरक कसा आहे हा लक्षात घ्या अगोदर. ओके. तुम्ही रफली अगोदर ड्रॉ करून बघा, रफली कसं येते काय येते ते बघा, आणि मग नंतर ठरवा त्याला. ओके. 6 नंबर एक्झाम्पल. P and negation Q and R हा ब्रॅकेट मध्ये. ओके. नाव तिघही दोघांमध्ये अँड आहे, लक्षात घ्या. दॅट्स बोथ ऑफ अँड कनेक्टिव्ह. ओके. ऑर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आता. ओके. नाव तिघं पण अँड मध्ये म्हणून सिरीज मध्ये तिघं पण. लक्षात ठेवा की आपण मेन्शन कसं करतोय, काय करणार. पी अँड इन ब्रॅकेट निगेशन क्यू ऑर निगेशन आर. ओके. आता व्यवस्थित बघा आणि मग ठरवू आपण. नाव सिरीज मध्ये काही विषय नाही, तिघं पण एकामागून एक येणार. बरोबर. नंतर पण हा आणि हा कसा आहे, पॅरलल आहे. पण हे दोघं पण कसे आहेत, पॅरलल. दोघांचे दोघं कसे येतात, पॅरलल येतात. सिरीज हा आणि हा सिरीज मध्ये, पण हे दोघं पण कसे आहेत, पॅरलल आहेत. बरोबर आहे. म्हणजे याला हे सर्किट सिरीज मध्ये, हे सर्किट आहे. हा ओपन ब्रॅकेट म्हणजे छोटंसं सर्किट असेल, एकमेकांना कसे पॅरलल आहे, आणि त्याला अँड मध्ये कोण आहे, पी. पी आणि दोघं पण सिरीज मध्ये. डोळ्यासमोर अगोदर शिवाय ठेवायची. अँड पी अँड पी. बरोबर. सर्किट आहे आणि हे सर्किट सिरीज मध्ये या दोघांना पण पॅरलल आहे. हे दोघं पण एकमेकांना कसे पॅरलल. म्हणजे पी इथं असेल आणि क्यू आणि आर इथं असेल. म्हणजे असं काहीतरी सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं. हे तिघं पण आपल्याला अगोदर ड्रॉ करायचे. फिगर कशी असेल, पी क्यू निगेशन क्यू नाही का, आणि हा आर तिघांसाठी झाला. याला पॅरलल हा सर्किट. बरोबर. पी पण हे दोघं पण कसे आहेत, क्यू झालं. एवढंच आहे. हा पी असेल म्हणजे हा काय, S1 S2 डॅश S3. हा नंतर S1 S2 डॅश आणि हा काय, S3 डॅश. झालं. सर्किट एवढंच ड्रॉ करायचं असतं. लक्षात ठेवा, हा पी अँड सर्किट हे दोघे एकमेकांना कसे आहेत, पी अँड निगेशन क्यू निगेशन आर. हे लक्षात ठेवा. याला पॅरलल हा येतोय, याला पॅरलल हा येतोय, तोच आहे. कळतंय. नेक्स्ट. बघा 7 in bracket P and R or negation Q and negation R स्क्वेअर ब्रॅकेट आहे, म्हणजे सेपरेट सर्किट आहे. ओके. नंतर or P and Q and R
याला पॅरलल हा येतो, हा अगोदर ड्रॉ करून घ्या. बरोबर. पण हे दोघं पण ते मी अगोदर स्क्वेअर ब्रॅकेटचा विचार करतो, स्क्वेअर ब्रॅकेट नंतर मध्ये ओपन ब्रॅकेटचा विचार करेल आणि मग दोघांना कसं ड्रॉ केलं हे अगोदर बघेल. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये कोण अगोदर मोठा ब्रॅकेट त्यानंतर लहान आणि त्याच्यापेक्षा लहान स्टेटमेंट होते. मग बघा आता कसं असेल सर्किट याचं. ओके. पहिले कसं येणार, हा पी हा आर. ओके. पॅरलल टू दिस टर्म, हे दोघं पण फर्स्ट निगेशन क्यू निगेशन आर, हे झालं, हे सर्किट झालं माझं. बरोबर. याला पॅरलल तिघं पण कसे सिरीज मध्ये पी क्यू आर झालं. क्लिअर दिसतं का आता, आता दिसतोय ना. ओके. आता बघा हे सर्किट याला कसं आहे पॅरलल आहे. बरोबर. हे दोघं कोण होते, S1 S2 S3 थोडे S2 डॅश S3 डॅश, हे तिघं पण हा S3 आहे. हा हे तिघं पण S1 S2 S3 झालं. एवढंच असं कळतंय कन्स्ट्रक्ट कसं करायचं. हे तुमचे 7 एक्झाम्पल. आणि आता तुमच्या शेवटच्या एक्झरसाइज मध्ये म्हणजे एक्झरसाइज तुमच्या याच्यात एक्झरसाइजचं नेम दिलेलं नाही बरं का, शेवटच्या एक्झरसाइजचं ते मिस्टेकली एक्झरसाइजचं नेम आलेलं नाही तिथे. पेज नंबर 29, ओके सॉरी पेज नंबर 30 बुक मध्ये, पेज नंबर 30 वर क्वेश्चन नंबर 2 आहे पहिल्याच वरती अप्पर मोस्ट वरती याच्यात. ओके. त्याच्यात जवळपास 6 एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये किती एक्झाम्पल आहेत, 6 एक्झाम्पल आहे. ते 6 एक्झाम्पल सॉल्व पाहिजेत मला. ओके. त्याच्यातलं कदाचित थर्ड रिपीटेड असतील तर ते कॅन्सल करून द्या. ओके. हे 6 एक्झाम्पल मला कम्प्लीट पाहिजे. आलं लक्षात. ओके. क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 30 वरचा, पेज नंबर 30 वरचे 6 एक्झाम्पल मला उद्या सॉल्व पाहिजेत. आणि हा बरेच जण, ठीक आहे आपण अगोदर याच्या रिलेटेड बघून घेऊ. कळतंय आपण काय केलं आतापर्यंत इथे. ओके. 7 एक्झाम्पल कळले कसे घेतलेत. ओके. उद्या आपला एक महत्वाचा पार्ट चालू आहे, तो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सर्किटला रिड्यूस पण करायचं आहे. रिड्यूस करत असताना आपल्याला इनपुट आउटपुट टेबल कसा ड्रॉ करायचा, आपला ट्रूथ टेबलच आहे. सिम्बॉलिक फॉर्म असला की तुम्हाला ट्रूथ टेबल काढता येते ना. बरोबर आहे. ट्रूच्या ऐवजी काय घ्यायचा 1 घ्यायचा आणि फॉल्सच्या ऐवजी 0 घ्यायचा. फक्त याचा ट्रूथ टेबल काढायचा आहे. फक्त कशामध्ये निघेल 0 आणि 1 मध्ये निघेल, त्याला इनपुट आउटपुट टेबल म्हणणार, फक्त एवढंच आहे. स्विचिंग टेबल म्हणतो आपण त्याला. बरोबर ना. तर स्विचिंग टेबल ड्रॉ करायला ट्रूथ टेबल नाही, स्विचिंग टेबल ड्रॉ करायला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लागेल. सिम्बॉलिक फॉर्म आपण जसा अगोदर कोणासाठी काढलाय, अँड आणि ऑर साठी काढलाय, तसंच सेम याच्यात अँड आणि ऑर निगेशन शिवाय व्यतिरिक्त काही येत आहे का, नाही. याच्यात दुसरं काही नाही. म्हणजे स्विचिंग टेबल आपल्याला इझिली फाइंड आउट करता आला पाहिजे. ओके. सेम त्याच पद्धतीने आपल्याला काढायचं असणार आहे. कळतोय पहिला पार्ट, समजला इथपर्यंत, क्लिअर होतोय. ओके.